नमस्कार, माझ्या अमलेश तांबे व्लॉग चॅनलमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत। हातखंबा गावातनं पुढे आलो आहे आता आपण, आणि पुढच्या रस्त्याचं काम आता काय काय कुठपर्यंत झालं आहे बघायचं आहे। इथे मधला हा जो पॅच आहे, इथे अजून काही तशी म्हणावी तशी प्रगती दिसत नाही आहे। मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं असेल तसंच काम अजूनही राहिलेलं आहे, आणि इथून पुढचा रस्ता मात्र झाला होता। फक्त पुढची घाटी जी आहे त्या घाटीत आता काय झालं आहे आपल्याला बघायचं आहे। घाटीचा रस्ता, इथे उजव्या हाताला पोलीस मदत केंद्र आहे, वाहतूक पोलिसांचं। आपल्याला जर काही प्रवास करताना अडचणी येत असतील, प्रॉब्लेम आले तर यांना संपर्क करा। या ठिकाणी ॲम्ब्युलन्स पण एक उभी असते, अपघात वगैरे काय झाला किंवा काही इमर्जन्सी असेल तर यांना संपर्क करून तुम्ही मदत घेऊ शकता। पलीकडचा रस्ता पण झालेला आहे, अद्याप लेन ती ओपन नाही दिसत आहे करून दिलेली। कदाचित पुढची कनेक्टिव्हिटी त्याची नसणार आहे काही। आणि डावा भाग ज्याच्यावरून आता आपण जातोय तो मात्र व्यवस्थित पूर्ण झाला आहे। पुढच्या घाटीचं कामही अजून काही दिसत नाही आहे। डाव्या साईडचं काम जरासं झालेलं दिसतंय, उजव्या लेनचं काम अजून काही नाही आहे, फोडण्याचंच काम चालू आहे। पण माझ्या मते डावी लेन तिकडची कंप्लीट झालेली दिसते। त्याचा प्रश्न एवढाच आहे की पुढे त्याला कनेक्टिव्हिटी कशी करणार, कारण तो रस्ता पुढे ह्या रोडला क्रॉस करून जाणार आहे। तर ते क्रॉस करायचं म्हणजे हा रस्ता आपल्याला बंद ठेवायला पाहिजे, तर तो पुढे कसा कनेक्ट करणार आहे हा जरासा आहे प्रश्न आहे। बघायचं भविष्यात समजेल काय होतं आहे तिथे। पण आत्ता तरी जुन्या रस्त्यावरनंच आपण जातोय, आणि हा नवीन रस्ता बघा खालच्या बाजूनी गेला आहे, आणि इथे डोंगर फोडून सगळं काम झालं आहे। भविष्यामध्ये डोंगरात पाणी मुरलं की ते नाही म्हटलं तरी कधी ना कधीतरी आतमध्ये माती सगळी फुगवतं, आणि ती माती बाहेर दरड या स्वरूपात कोसळते। या ठिकाणी फक्त काय काय होतं बघायचं, कारण हा तर अख्खा मातीचा डोंगर आहे। इथे दगड बिगड काही दिसत नाही आहेत, आणि उभेच्या उभे कापलेले डोंगर आहे ते। भविष्यात ह्या अडचणी तिथे होऊ शकतात। बघूया काय काय आता भविष्यात होईल ते आता बघत राहायचं। हा रस्ता इथनं क्रॉस करून पलीकडे जाणार आहे, तो आता कसा नेणार आहेत हा थोडा बघायचा विषय। हे भविष्यातलं वळण सगळं जाईल, आणि तिकडनं ट्रॅफिक बघा, ते उजव्या हाताने जायला पण त्यांनी सुरुवात केली आहे। त्यांना डायव्हर्जन दिलं आहे, त्याच्यामुळे ते तिकडनं जात आहेत। आपण इथे जरा थांबून बघूया काय केलं आहे ते। अजून एक वर्षभरानंतर हा रस्ता झालेला असेल, आणि त्यावेळेला आपण कसा प्रवास केला ह्याच्या आठवणी काढत ह्या नवीन रस्त्यावरनं जात असू। कोल्हापूर किंवा गोवा या दोन ठिकाणी माझा भरपूर प्रवास झाला या रस्त्याने, आणि दरवेळेला ह्या ठिकाणी आलं की एक मनामध्ये कायम
अशी भीती म्हणायची नाही, पण उदासवाणं असं एक चित्र उभं राहायचं. कारण बऱ्याचदा इथे ट्रॅफिक जाम व्हायचं, किंवा समोर 2 ट्रक जरी आले किंवा मोठी वाहनं आली तरी आपल्याला पुढे जाता यायचं नाही. आता मात्र नवीन रस्त्यावरून आपण जातोय आणि व्यवस्थित दिमाखात जातोय. इथे रस्त्याचं हे पुढचं काम व्हायचं आहे अजून, त्यामुळे परत आपल्याला आता उजव्या लेनमधून जायचं आहे. उजवी लेन होऊन बरेच महिने झाले, त्या तुलनेत उजव्या लेनचं काम खूप फास्ट झालं. डाव्या लेनचं काम चालू आहे. इथे मधला पॅच काय त्यांनी असाच अर्धवट ठेवला काय कळत नाही आहे. इथपर्यंत झालेला रस्ता आहे, कारण इथे परत डायव्हर्जन दिलं आहे आपल्याला. म्हणजे आपल्याला डावी लेन चालू आहे, तिकडनं येणाऱ्यांना उजवी लेन चालू आहे. इथे मधल्याच पॅचचं थोडंसं काम काहीतरी राहिलं आहे, त्याच्यामुळे तो मधला पॅच त्यांनी बंद ठेवला आहे. आणि इथे आता दोन्ही लेन चालू आहेत, पुढे प्रॉब्लेम नाही आहे काही. आणि पुढचं मोठं वळण होतं तिथलासुद्धा रस्ता आता त्यांनी चालू केलेला आहे, त्यामुळे तिथेसुद्धा ते पूर्वी ट्रॅफिक जाम वगैरे प्रॉब्लेम्स असायचे ते आता नाही आहेत तेवढे. पण ही वळणं मात्र तशीच राहिली आहेत, पहिली होती तशीच मोठीच्या मोठी वळणं आहेत. तर वास्तविक हे वळण सगळं काढून असाच सरळ रस्ता पुढे नेता येणं शक्य होतं त्यांना. इथे आता मस्त समोर निसर्ग बघा. हे आता मोठंच्या मोठं वळण आहे इथलं कापडगावचं. ते वळण तसंच ठेवलं आहे, फक्त रस्ता रुंद झाला आणि सिमेंट कॉन्क्रीटचा झाला. पूर्वी त्या स्पॉटला कंटेनर वगैरे जे चालवायचे त्यांना माहिती असेल, खूप त्रास व्हायचा त्यांना कंटेनर तिथनं वर नेताना. बऱ्याच वेळेला तिथे ट्रॅफिक ब्लॉक असायचं. साधारण आम्ही बाहेर पडताना ट्रॅफिक लागणारच नाही अशा पद्धतीने बाहेर पडायचो. पहाटे 4 घरात मला बडबडायचे, पण तरी 4-4:30ला निघायचं. हा अट्टास एवढ्यासाठीच होता की पुढे ट्रॅफिकचे प्रॉब्लेम्स होणार नाहीत. तर हा इथपर्यंत रस्ता झाला. इकडची उजवी लेन बंद आहे, अजून चालू नाही आहे. इथे आता पुढे जरा पाऊस भरल्यासारखा आहे, कोसळणारी काय माहिती नाही, बघायचं काय होतं आहे. हा जुना रस्ता होता, तोच रस्ता आहे. तिकडे बघा, ते पुढे डोंगराचं काम काही झालेलंच नाही, त्याच्यामुळे पुढे अजून डेव्हलपमेंट काही नाही आहे. इथे हा भराव घातलेला आहे, कारण इथून सरळ रस्ता पुढे जायचा आहे. हे वळणसुद्धा आता भविष्यात नसणार आहे. तोपर्यंत हे जरा असे खड्डे आहेत ते सहन करत जायचं आहे, त्याला इलाज नाही. एवी तेवी रुंदीकरण नसताना खड्डे असायचेच. निदान त्यातल्या त्यात समाधानाची गोष्ट म्हणजे रुंदीकरण होतं आहे एवढं तरी दिसतं आहे. तेवढं समाधान मानायचं आणि पुढे जायचं. इथे हा मधला तेवढाच हा पूल व्हायचा, त्याच्यामुळे हा पॅच तसाच ठेवलेला आहे. आणि आता इथे पुढे मात्र उजवी लेन ओपन आहे, बरेच महिने झाले याला उजवी लेन चालू होऊन. डाव्या हाताचं बघा, तिकडचं काम काहीच नाही अजून झालं. ते मागपासून कसं रेंगाळलं ते रेंगाळलंच आहे. आणि ते खालनं पावसाळी वहाळ आहे, त्याच्यामुळे ते काम अडलं आहे काय कळायला मार्ग नाही आहे. पण ते काम झालं नाही एवढं नक्की. उजवी लेन जी आहे ती मात्र पूर्वीच करून झाली आहे, त्यामुळे इथे तसा प्रॉब्लेम नाही. आणि इथे आता काहीतरी सिमेंट घालण्याचं काम करत आहेत मध्येच. ते कशासाठी करतायत काय कळत नाही. रस्त्याचं मधलंच बुजवण्याचं काम काहीतरी चाललं आहे. झाडं लावण्यासाठी जी जागा होती ते बुजवत आहेत. असो, काहीतरी काम करतायत ना, करू देत. आपण तेवढ्यावरती समाधान मानू की काहीतरी काम चालू आहे.
बऱ्याच वेळेला एक ते मानसिक फिलिंग असतं, काहीच नाही त्याच्यापेक्षा जरासं काहीतरी, हेही नसे तोडके म्हणायचं आपण. पुढे दोन्ही लेनचं काम झालेलं आहे, परंतु पलीकडची लेन चालू आहे काही माहिती नाही आहे. आणि आता एकदम पावसाची सर आली आहे जोरात. कुठपर्यंत असा पाऊस पडतोय तर आता बघूया. दोन्हीकडच्या लेन मात्र इथे अजून तयार आहेत सगळ्या, फक्त ओपन माझ्या मते एवढी एकच केली आहे काय माहिती नाही. पलीकडच्या लेनचं काय केलं आहे तसं समजत नाही अजून सुरू आहे की नाही. एक ट्रक मोठा तिकडचा येताना दिसतो, तो त्यांचा आहे कामाचा आहे काय कळायला मार्ग नाही. थोडंसं आता पुढे गेल्यानंतर समजेल पलीकडची लेन त्यांनी चालू केली की नाही. ते जर पुढे काम सुरू असेल तर ही लेन त्यांच्या कामापुरती चालू आहे, बाकी ट्रॅफिकसाठी बंद आहे असं म्हणायला आपल्याला हरकत नाही. डावी लेन मात्र ही केव्हाच पूर्ण झाली आहे, इथे मात्र काम सुरू आहे त्याच्यामुळे ती लेन बंद आहे आपल्यासाठी. पलीकडे दरी आहे मोठी त्याच्यामुळे तिथे बघा ते साईडला वॉल्स लावण्याचं काम चालू आहे. आणि त्या दरीच्या काठावरनं थोडासा रस्ता जातोय पलीकडचा. एक पावसाची जराशी बारीकशी सर आली आणि आता जरा शिन तोडतोय. जोरात पडणार की नाही पडणार हे आता बघायचं फक्त. आणि आज आता शाहरुख दादाची गाणी चालू आहेत. इकडे डाव्या हाताला अजून डोंगरच फोडत आहेत, पण इथे तुम्ही बघू शकता हे सगळं बघा मातीचे डोंगर आहेत. ह्या ठिकाणी खडक जवळजवळ नसल्यात जमा आहे. उभेच्या उभे जर हे फोडलेले असतील तर भविष्यात हे थोडंसं धोकादायक आहे, कारण कितीही म्हटलं तरी पाणी आत घुसलं की आतमध्ये जी माती आहे ती फुगत जाते आणि ती कधी ना कधी तरी त्याला बाहेर लोटण्याचा प्रयत्न करते. आणि अशाच आत्ता ज्या दरडी वगैरे कोसळत आहेत त्या ह्याच कारणामुळे कोसळत आहेत. आता पाली गावाजवळ आपण आलो आहे. इथे सुद्धा समोर डोंगर फोडण्याचं काम जवळजवळ झालं आहे. रस्त्याचं काम अजून तिकडनं सुरू नाही आहे, त्यामुळे आत्ता आपण जुन्या रस्त्यानेच जाणार आहोत. पण त्या दोन्ही लेनचं काम काहीतरी एकत्रित सुरू झालेलं दिसतंय. हा सगळा डोंगर फोडून पलीकडे रस्ता जातोय आणि इथे आता आपल्याला सध्या तरी जुना रस्ताच अवेलेबल आहे. कोई चाहिए प्यार करने वाला, कोई ना कोई चाहिए हम पे मरने वाला. आणि आता आपण आलो पाली या गावात आणि पालीने आपल्याला सलामी दिली आहे पावसाची. आजही पालीची परिस्थिती जैसे थे दिसते, काहीच हालचाल नाही. मागच्या वेळी सुद्धा तो तिकडचा क्रेन आहे का काय ड्रिल मशीन आहे माहिती नाही मला, ते तिकडेच होतं, ते अजूनही तिथेच आहे. इथे मात्र रस्त्यावरती खड्डे फार वाटत नाही आहेत पण चिखल आहे. पालीची शाळा पण बहुतेक सुटली आहे. पावसातनं छत्रीतनं भिजत घरी जाण्याची एक मजा त्यावेळेला औरच होती. आणि त्यात पुन्हा एकमेकांची चेष्टा म्हणून ती छत्री गोल फिरवायची आणि त्याचं पाणी येते बाजूच्या मित्राच्या अंगावर उडवायचं. हे असले प्रकार करत आम्ही घरी यायचो. आता इथे पाली गावामध्ये आपण आलो. या ठिकाणी पालीचा चौक येईल, छत्रपती शिवाजी महाराज चौक. इथून उजवीकडचा रस्ता जातो गोव्याकडे आणि डावीकडचा रस्ता जातो कोल्हापूरकडे. हा व्हिडिओ आता मी इथेच थांबवतो आहे.
आपल्याला व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि आपल्या कमेंट्स नक्की मला टाईप करून सांगा, जेणेकरून भविष्यात मला सुधारणा करायला वाव मिळेल. धन्यवाद.